रातचा डाव गणणार सगळा. हॅलो गाईज, आज आपण चाललो आहे पन्हाळा किल्ल्यावर. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे आणि दिवसाचा एंड एका सुंदर अशा सनसेटने होणार आहे. तर चला तुमच्यासोबत तो एक्सपिरियन्स शेअर करतो. निघालो आहे आता घरातून. जाता जाता वाटेत विनीतला पण घेऊ. विनीत माझा ग्रॅज्युएशनचा मित्र आहे, त्याला घेऊ आणि जाऊ. मग पुढे आला विनीत. काय हा हाय कर. कोण आहे सौर्या? अरे ब्लॉग करायलोय. ब्लॉग बघायलायस का नाही सांग माझे. छान. काय म्हणालाय ब्लॉग करायलायस ते सांगशील का नाही. नवीन कपडे घालून आलो असतो म्हणला. फायनली पोचलोय आम्ही. डाव गणणार आहे असं वाटलं होतं थोडा वेळ, कारण लेट झाला घरातूनच निघायला. वाटलं सनसेट नाही दिसणार, पण दिसेल. पहिला जाऊ किल्ल्यावर थोडंसं आणि मग सनसेट बघू. तर व्ह्यू बघा फक्त. इकडे सगळे फोटोशूट करायला. तिकडं वरती जाऊ आपण. इकडं कसला हिरो पोज देतो. इकडे एवढी वरती एवढ्या विहीर आहे, पाणी पण आहे त्याच्यात. चला आता तिकडे जाऊ वर. कुठून आहे रे वाट? इकडून आहे ना. हा इकडे इकडे. किती बारीक वाट. दिसत पण नाही काय. हा आता वरती जाऊया. आता आपण बघितलेला 3 दरवाजा होता. असे 3 दरवाजे ते वरतून आपण बघितलं. ते आता जाऊ तिकडं थोडं वरती आणि तिकडून सनसेट बघू. तिकडून चांगला व्ह्यू येईल. भाई आंबे बघा नुसता. दिवसांनी आम्ही इकडं आलो आणि कॉलेज टाईमला आम्ही खूप यायचो इकडं. त्या सगळ्या आठवणी आज आठवत आहेत. खूप मस्त सनसेट झालाय, पण थोडं चालत जायला लागतंय. काही इकडून घुसव्यामधून नाही तर दिसणारच नाही भाई. इकडं पळायला लागणार आहे. इकडनं तर रातचा डाव गणणार सगळा. सनसेट झाला या, आपण गणलोयच. थोडक्यात गणलोय आपण, पण खूप मस्त झालंय वातावरण. वरतून सनसेट बघायचा होता, त्यावर यायच्या नादात उशीर झाला आणि नीट बघता नाही आला. जेवढा रेकॉर्ड झाला तेवढाच, नाहीतर इकडून खूप भारी दिसला असता सनसेट. एकदम
भारी वातावरण झालंय पण. चला आता निघूया. वेळ पण झाला. चा ब्लॉग एंड करूया इकडंच. सनसेट तर नीट दिसला नाही, पण नेक्स्ट टाइम ट्राय करू आपण. तोपर्यंत सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मागचे पण सगळे व्हिडिओज बघा.